जर पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित होत असताना दादांच्या शुभ हस्ते उत्तमदादा घरत आपण पाहतायत आणि त्यांच्या समवेत मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वप्रथम आपण गणेशांचं पूजन पहिलं करणार आहोत। गणेशांच्या फोटोंना आपण हार अर्पण करणार आहोत आणि उद्घाटनाचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा म्हणून गणरायांना पहिलं वंदन करतोय आणि त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिव छत्रपती यांना नक्कीच मानवंदना आपण करूयात आणि त्यांचं देखील आपण त्यांच्या श्रीमूर्तीस हार अर्पण करणार आहोत। बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की। सुंदर असं योग आपल्याला पाहायला मिळत आहेत। आजचे उद्घाटक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण श्रीच्या या आपण पाहतायत हार अर्पण केलेला आहे आणि लगेचच आपण धूपबत्ती अगरबत्ती आपण या ठिकाणी वाहत आहोत, कारण की आपण पाहतोय अगदी चांगला दिवस आजचा आणि या चांगल्या दिवसाची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। सर्व खेळाडूंना मी विनंती करतोय आपण या ठिकाणी मैदानात जायचं आणि मान्यवरांना देखील विनंती करतोय की आपण प्रस्थापित व्हायचं आहे मुख्य मैदानाकडे, जिथे आपण लगेचच उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करणार आहोत। अगदी आजच्या दिवसात अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। उत्तमदादा घरत या ठिकाणी उपस्थित आहेत। खऱ्या अर्थानं जर पाहिली तर आज अगदी उत्साह आहे। या उत्साहाच्या वातावरणामध्ये आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत। मनोजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे। जगदीश घरत साहेब आणि प्रफुल्ल घरत साहेब यांना देखील विनंती करतोय या आपण मैदानाकडे प्रस्थापित व्हा, आपलं सहर्ष स्वागत आहे। आणि घनश्याम घरत हे देखील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे। उद्घाटनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। हॅलो बोट टीम, दोन्ही संघाला मी विनंती करतोय की आपण लाईन अप करून घ्यायचं आहे दोन्ही संघ, आणि मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी सुंदर असा दिवस आपण पाहतोय आणि सुरुवात खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उद्घाटन होईल। उद्घाटनासाठी उपस्थित मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर हॅलो 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 तर या ठिकाणी जमलेल्या सर्व मान्यवरांचं आपण हार्दिक स्वागत करूया। जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करणार आहोत। आदरणीय माननीय सन्माननीय आपण पाहतायत उत्तमदादा घरत
यांना मी विनंती करतो पुन्हा एकदा की या यष्टांचं पूजन आपल्या शुभ हस्ते व्हावं। वरिष्ठ मंडळ देखील आपण पाहताय या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्पर्धेसाठी खास आपण पाहताय ज्यांनी सौजन्य केलेले आहे अशी उत्तम दादा गरज आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होताना खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकतो। जोरदार स्वागत करायचं आहे। त्यानंतर आपण श्रीफल तोडून खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर उद्घाटनाचा कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत। आमचे सिनियर असे दामोदर मामा या ठिकाणी उपस्थित असताना दामोदर मामा तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या आपलं देखील या ठिकाणी या उद्घाटन कार्यक्रमामध्ये उपस्थित होऊन आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे खऱ्या अर्थाने। हॅलो मनोज दादा यांना मी विनंती करतोय। हॅलो 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 आपण पाहतायत मनोज दादा यांच्या शुभ हस्ते नारळ आपण अर्पण करणार आहोत। सुंदर असं पुन्हा एकदा आपण पाहतोय या दृश्य। त्यानंतर प्रफुल्ल गरत आपण पाहतायत अगदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना NPL ची सुरुवात उद्घाटनाने होताना आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगलं या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय सखाराम मुननकर या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। संजय गायकवाड हे देखील उपस्थित होत आहेत त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। आणि दिनेश घरत हे देखील उपस्थित होत असताना या सर आपलं देखील वेलकम आहे। या ठिकाणी पाहतोय सिनियर आपले जे दामोदर मामा यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय श्रीफल तोडून उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना खूप चांगलं आपण पाहतोय अगदी सहकार्य लाभलंय या सर्व सिनियरचे। हे सर्व सिनियर अगदी आज या ठिकाणी उपस्थित राहून या आपल्या NPL ची शोभा वाढवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्वांचं वेलकम आहे। आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीफल तोडून यस आज वाढदिवस आहे त्यांनी वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्या सर्व NPL परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। दिनेश घरत दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। यस एक फोटो सेशन होईल चांगला फोटो आपण या मैदानावर काढूयात। तसेच आपण पाहतायत तुषार घरत हे देखील उपस्थित होत असताना आपण पाहतायत या ठिकाणी उपस्थित होत असताना अगदी प्लेयर पाहतायत आणि मान्यवर पाहतायत खूप चांगल्या पद्धतीने उपस्थित होऊन आज या कार्यक्रमात शोभा वाढवलेली आहे। लगेचच आपण टॉस करणार आहोत। जी ट्रॉफी आपण पाहतोय सौजन्य आहे उत्तम दादा घरत माजी उपनगराध्यक्ष पालघर यांच्याकडून या ट्रॉफ्या ज्या आहेत ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर्व कॅप्चर होताना आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत 6 संघ आज या ठिकाणी आपण पाहताय सहभागी होताना या सहभागी 6 संघांचे अगदी सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत। सलग 2 दिवस आपण ही स्पर्धा पाहणार आहोत आणि या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार
पाहिलं तर डोंगरी डेअरडेव्हिल्स वर्सेस मोहित फायटर पहिला सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोहित फायटर संघाचा कर्णधार आणि डोंगरी डेअरडेव्हिल्स एका बाजूला आपण पाहिलं तर यतीन पाटील, हॅलो, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर तुषार घरत, हे दोन कर्णधार आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चला या टॉस साठी दोन्ही कर्णधार या आपण, आणि दादांना मी विनंती करतोय आपल्या शुभ आपण नाणेफेक करणार आहोत। एका बाजूला NPL आणि बाजूला 2025। चला या तुषार घरत आपण टॉस साठी नंदन आलेला आहे आणि यतीन दोन्ही आपण पाहतायत मोहित फायटर्स आणि डोंगरी डेअरडेव्हिल्स। आपण कॉल असेल मोहित फायटर संघाचा 2000 NPL आलेला आहे, तर 3 जण असेल। नक्कीच दादांना मी विनंती करतोय, दादा अगदी 2 आपले मनोगत व्यक्त करायचे आहेत, खेळाडूंना द्यायचे या स्पर्धेमाध्यमातून। नवली प्रीमियर लीग 2025 चौथं वर्ष, शुभेच्छा। माहिती नाही, डोंगरी यांनी टॉस जिंकला, फायटर्स या दोन्ही संघांना शुभेच्छा। धन्यवाद। धन्यवाद दादा, आणि आपण लगेचच मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर पुन्हा एकदा विराजमान व्हा आणि दोन्ही संघ आपण तयारीत राहायचं आहे। एका बाजूला आपण पाहतोय डोंगरी डेअरडेव्हिल्स यतीन पाटील टॉस जिंकलाय, टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी मोहित फायटर या संघाला। अगदी सामन्याचा आनंद घेतील आमचे दादा आणि त्यानंतर आपण लगेचच या NPL ला सुरुवात करूया। धन्यवाद। तर आपण पाहू शकतायत जुने जाणते खेळाडू जे षटकार मारून अगदी नवलीचं नाव रोशन करणारे असे उत्तम दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अगदी वेगवान गोलंदाज म्हणजे ज्याची ख्याती आपण कित्येक वर्ष पाहिली आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर अगदी समाज कार्यामध्ये देखील असेच वेगवान राहिले असे आमचे उत्तम दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणतेही समाज कार्य असू द्या, उत्तम दादांचं नाव पहिलं आपण घेतलं जातंय असे आपण पाहतायत। उद्घाटन समयी आणि या स्पर्धेसाठी खास असे सौजन्य केले म्हणून आपण पाहतोय आज ही NPL स्पर्धा खऱ्या अर्थाने संपन्न होताना। तर आपण पाहताय अगदी पहिला सामना या ठिकाणी सुरुवात होईल। डोंगरी डेअरडेव्हिल्स आणि मोहित फायटर या दोन संघादरम्यान ही लढत असणार आहे। मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर पुन्हा एकदा विराजमान होऊन आणि या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद आपण नक्कीच घ्या। अगदी ज्या पद्धतीने आपण वाट पाहिली आणि आजचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला
आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 5 षटकांचे सामने हे आपल्याला पाहायला मिळणार आहेत आजच्या या दिवसामध्ये. घरत परिवार जो संघ या ठिकाणी आहे, या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण या टॉसबॉक्सच्या अगदी बाजूला येऊन एक त्यांची चर्चा होणार आहे, मीटिंग होणार आहे, त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तर सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती की आपण या मुख्य मंचावर विराजमान व्हा आणि दोन्ही संघ आपण लगेचच सज्ज व्हायचं आहे, कारण की आपण दिलेल्या वेळेनुसार थोडासा लेट होतोय. उद्घाटनाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने इथे संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला मोहित फायटर संघ हा सज्ज असणार आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगरी डेअरडेव्हिल्स हा संघ आपण पाहतोय. हा देखील संघ टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय त्यांनी आणि क्षेत्ररक्षणासाठी दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपली प्लेइंग लिस्ट प्लस आपले एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचे आहेत. यंदाच्या वर्षी मात्र घेऊ खबरदारी. थँक्यू डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वात प्रथम आलेल्या पाहुण्यांचं, आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दादांना देखील मास्टर आपण देखील या मुख्य मंचावर आपण विराजमान व्हा. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा ज्याचा आपण एक शब्द टाकला आणि या शब्दास मान देऊन आज उत्तम दादा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे त्याने स्पॉन्सर्स केले गेले त्यांच्या हस्ते आपण पाहत आहेत. ही स्पर्धा आज खऱ्या अर्थाने आज या मैदानावर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आजचे हे मुख्य मान्यवर म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आमचे निशांत गरत सरांना की त्यांचं स्वागत आपण, दादांचं स्वागत आपण अगदी उत्साहाच्या रीतीने या ठिकाणी पार पाडावं, म्हणून मी त्यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आपण करायचं आहे. तर आपण पाहतोय आपल्या पाहुण्यांचं, आपल्या अतिथींचं या ठिकाणी स्वागत होत असताना जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिलं तर वेळ कोणाला नसतो, पण वेळ काढावा लागतो आणि तोच वेळ काढताना आपण पाहतोय उत्तम दादा गरत या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांना सन्मान चिन्ह दिला जातो. या स्पर्धेची एक आठवण. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं जर पाहिली तर आज त्यांच्या या अथाट सपोर्ट मुळे आपल्याला ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं पूर्ण करताना पाहायला मिळणार आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्यांचा वाढदिवस आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांचं देखील मान आपण देणार आहोत, कारण की आजचा दिवस त्यांचा आहे खऱ्या अर्थानं. तर मी विनंती करतोय तुषार घरत यांना की या आपण दिनेश दादा यांचं स्वागत आपण करणार आहोत आणि वाढदिवस आहेत तर त्यांना लाख लाख शुभेच्छा देखील देणार आहोत. तर तुषार घरत आपण पाहतायत खूप चांगल्या शुभेच्छा देत असताना आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा दिवस रोज रोज यावं, अगदी वर्षानुवर्ष हा दिवस उजडावा असंच मी ईश्वरचरणी प्रार्थना करीन आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देईन आपल्या NPL परिवाराकडून. खूप चांगलं दृश्य आपण पाहू शकतायत. दादा देखील या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत खऱ्या अर्थाने. त्यानंतर आपण स्वागत करूया संजय गायकवाड सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी लीलाधर दादांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचं देखील यथोचित स्वागत आपण करायचं आहे. तर
पुष्पगुच्छ देऊन त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पुष्प म्हणजे हास्य आपण नेहमी चेहऱ्यावर असतो या पुष्पामुळे आणि तेच हास्य या ठिकाणी चेहऱ्यावर उमलताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं दृश्य. तसेच आपण पाहतायत या स्पर्धेनिमित्ताने उपस्थित खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मनोज दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनोज दादांचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत. सन्मान चिन्ह देऊन आपण पाहतायत या ठिकाणी स्वागत. मनोज दादा आपलं देखील स्वागत या ठिकाणी. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं मी विनंती करेन रितेश गरत या ठिकाणी उपस्थित आहेत. रितेश या आपण. मनोज दादा यांचं आपण यथोचित स्वागत करायचं आहे. रितेश घरत. दरवर्षीप्रमाणे मनोज दादा जेव्हा नरलीच्या स्पर्धा नक्कीच आयोजित असतात तेव्हा मनोज दादा उपस्थित होत असतात. असेच आपले सर्वांचे परिचयाचे आणि सर्वांचे अगदी गोड व्यक्ती प्रेमळ व्यक्ती म्हणून मनोज दादा यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. तर जोरदार टाळ्यांनी त्यांचं देखील आपण स्वागत करा. त्यानंतर आपले सिनियर म्हणजेच दामोदर घरत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहेत. आपले सिनियर खेळाडू आणि अगदी या ठिकाणी आज उत्साहाने या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. तर तुषार भाऊ या आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत करूयात आपल्या सिनियरचे. त्यानंतर आपण पाहतायत प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम सर आपलं हार्दिक स्वागत आहेत. या आपण मुख्य मंचावर येऊन पुन्हा एकदा उपस्थित राहून विराजमान होऊन या स्पर्धेची या मुख्य डाईजची आपण शोभा वाढवायची आहे. आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे NPL या स्पर्धेमध्ये. त्यानंतर आपण स्वागत करूयात जगदीश घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. जगदीश घरत यांचं स्वागत आपण करणार आहोत. उमेश घरत दादा, अशोक घरत दादा, अशोक दादा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सदैव मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या सर आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाले. आज खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मुख्य मंच अगदी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. जगदीश घरत यांचं स्वागत आपण करणार आहोत. स्वागत करण्यासाठी सुभाष घरत यांना मी विनंती करतोय. या सुभाष दादा आपल्या शुभ हस्ते आपण जगदीश घरत साहेबांचं स्वागत करणार आहोत. सिनियर आहेत अगदी या मंचावर उपस्थित होत असताना. त्यानंतर हा स्वागत स्वीकारावा. प्रभाकरजी पाटील आपल्याला पाहायला मिळतंय. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी उपस्थित होऊन अगदी या कार्यक्रमाची शोभा वाढवली जाते. प्रफुल्ल घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांचं स्वागत आपण करणार आहोत लगेचच. सुधीर पाटील यांना मी विनंती करतोय. सुधीर पाटील या आपण प्रफुल्ल घरत यांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. आणि डोंगरी डेअरडेव्हिल्स संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. अगदी लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित आपण मुख्य मंचावर येऊन विराजमान व्हा हीच मी इच्छा व्यक्त करीन. घनश्याम घरत आपण पाहतोय मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. आपण पाहतायत मुख्य डाईसवर स्वागत समारंभ होत असताना. त्यानंतर मी विनंती करतोय जे मान्यवर आपण पाहतायत यांचं सर्वांचं आपण स्वागत करूयात. तर ध्रुव नयन आपण जे मान्यवर आहेत
प्रत्येकांचं नाव या ठिकाणी आपण आणि आपण पाहताय त्या ठिकाणी सिनियर असे आपले सर्वच खेळाडू म्हटलं तरी चालेल आणि या गावचे आपण पाहतोय मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत असताना उपेन घरत यांचं आपण सहर्ष स्वागत करूया पुष्पगुच्छ देऊन आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. त्यानंतर आणि आपण या ठिकाणी पाहतोय आमचे मान्यवर पूर्ण ग्रुप आहे. या ग्रुपला आपण एकत्रित एक त्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आज आम्हाला अगदी नवल वाटलं कारण की एकदम पूर्ण मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. अपेक्षा नव्हती परंतु खूप अपेक्षा